हॅलो फ्रेंड्स, टिफिन रेसिपी शेअर केल्या आणि त्यामध्ये मी पातळ भोपळ्याची भाजी शेअर केली होती. बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई तू भोपळ्याची भाजी शेअर कर. त्याच्यामुळे म्हटलं चला आज भोपळ्याची भाजी शेअर करूयात. छान असा कोवळा लसलशीत भोपळा मी भाजी बाजारातून घेऊन आले होते आणि त्याची वरची साल मी काढून टाकली, कारण त्याला खूप असे कुणी नख वगैरे टोचून बघतात कोवळा आहे की नाही. त्याच्यामुळे मी पहिली साल काढून टाकली सगळी आणि छान असा कट करून घेतला भोपळा एकदम छोट्या छोट्या पीसेसमध्ये. आणि कोवळा होता भोपळा. कोवळा असला की शिजायलाही वेळ लागत नाही. खूप असा निब्बर भोपळा अजिबात घ्यायचा नाही. छान असा कट करून घेतला आहे आणि त्याचसोबत थोडीशी चण्याची डाळ मी 2 तासांपूर्वी स्वच्छ धुवून भिजत टाकली होती. 4-5 हिरव्या मिरच्या 2 तुकडे करून घ्यायचे आहेत, नाही तर हिरवी मिरची फटकन उडते गरम तव्यावर टाकली की. थोडं खोबरं, शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर घेऊन त्याचं छान वाटण तयार करायचं आहे. तेल ठेवून त्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता, हळद टाकून भोपळा टाकायचा आणि मीठ टाकून छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर जी भिजवलेली चणा डाळ आहे ती सुद्धा शिजवून घ्यायची. इथे तुम्ही मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता. चणा डाळ शिजायला थोडा वेळ जातो, त्यामुळे 2 तासापूर्वीच भिजत टाकायचे आणि जे वाटण केले ते सगळं टाकून घ्यायचं आहे आणि छान मऊसूत होईपर्यंत भोपळ्याची भाजी शिजवून घ्यायची आहे. तर खूप सुंदर आणि टेस्टी अशी भोपळ्याची भाजी लागते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. बाय.